आता बनवूया साबुदाण्याची उसळ। तर इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे भाजून झाले की इथे हिरवी मिरची आणि सुकी लाल मिर्च। आता ही हिरवी मिरची आणि सुकी लाल मिर्च कमी तिखट आहे। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथे शेंगदाणे, हिरवी मिरची आणि सुकी लाल मिर्च हे सर्व मिक्सरमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे। तर इथे बटाटा कापून त्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ यामध्ये ब्राऊन कलरचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर बटाटा ब्राऊन कलरचा झालेला आहे। आता कढईमध्ये तेल घेऊया। त्यामध्ये जिरं, आता जिरं तळून झालेलं आहे। तर यामध्ये कढीपत्ता टाकूया। आता कढीपत्ता पण तळलेला आहे। तर यामध्ये जी मिरची तिखट नाही आहे ती मिरची टाकूया कापून। आता ही तळून घेऊया। तर मिरची तळतच आहे। बघा येथे शेंगदाण्याचा कूट असा तयार झालेला आहे। आता हा साबुदाणा भिजत घातला होता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया आणि एकत्र करूया सर्व। आता यामध्ये कलर येण्यासाठी थोडंसं तिखट, मीठ, आता हे एकत्र करून घेऊया। आता हे एकत्र झालेलं आहे। तर हे तळून झालेलं आहे। मिरची आणि कढीपत्ता यामध्ये टाकूया आणि 5 ते 6 मिनिटं फिरून घेऊया। आता हे फिरवतच राहायचं। आता जो बटाटा तळलेला होता तो टाकूया आणि येथे जे भाजलेले शेंगदाणे मी थोडेसे बाजूला काढलेले होते ते टाकूया। आता फिरवून घेऊया। पाच ते 6 मिनिटं फिरवत राहायचं चांगलं। तुम्हाला असं वाटत असेल खूप वेळेस तिखट टाकलं, पण हे थोड्या वेळाने टाकलेलं आहे आणि कमी तिखट वापरलेलं आहे। तर आता ही साबुदाण्याची उसळ तयार आहे। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा कशी छान कलरफुल साबुदाण्याची उसळ तयार आहे। ही टेस्टला पण फार छान लागेल। तुम्ही नक्कीच बनवून पहा अशा प्रकारे। कशी वाटली ते नक्कीच सांगा।